जीवनाची माती करणाऱ्या या सवयी आजच सोडा. 1. सोडून गेलेल्या व्यक्तीसाठी जास्त काळ शोक करत बसू नका. तुमच्याजवळ जे आहे त्यांची काळजी घ्या. तुमच्या शोक करण्याने तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती ही परत येत नाही. म्हणून आपल्याजवळ जे आहे ते जपायला शिका. 2. कधीच कोणाला जामीन राहू नका. पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या. आणि आपले आजूबाजूचे लोक हे नेहमी सज्जन आणि सद्वर्तन करणारे असावेत याची काळजी घ्या. 3. सतत तक्रार करणे, रडणे बंद करा. ते कोणालाही आवडत नाही. तुमच्या अशा करण्याने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसते आणि तुमच्या आजूबाजूचे वातावरण देखील तुम्ही नकारात्मक करता. 4. सोशल मीडिया, टीव्हीवरील मालिका, चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात, वास्तवातल्या नसतात, त्या आभासी असतात. हे कायम लक्षात ठेवा. त्यांच्या आहारी जाऊ नका. 5. उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका. तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा. 6. नेहमी कुणाच्या तरी धाकात राहणे, सामकाम्यासारखे काम करणे सोडून द्या. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. 7. स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने अधोगती सुरू होते. 8. रागात उचललेले पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते. म्हणून नेहमी आपले डोके शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या. 9. तुमच्या पगाराचा आकडा कधीही कोणाला सांगू नका. तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात. तुम्हाला मान सन्मान किती द्यायचा हे ठरवतात. 10. नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका. आपला कोणावर ठेवलेला अंधारा विश्वास आपल्याला अडचणीत आणू शकतो. आपल्या आयुष्यात येणारी लोक हे नेहमी पारखून घ्या. 11. वायफळ खर्च करू नका. नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसा वाया घालवू नका. 12. घरातल्या खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. लोक तुमच्या पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी गैरफायदा देखील घेतात. 13. तुमच्याकडे असणारे स्किल, कौशल्य, ज्ञान हे कधीही फुकट वाटू नका. त्यांचा योग्य तो मोबदला घ्या. कारण आजकाल फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत ही कोणालाच नसते. 14. तारुण्य परतून येत नाही. तारुण्यात बेछूट वर्तन करू नका. सगळ्या गोष्टींचा आनंद घ्या, परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत सापडून आपले आयुष्य दुःखमय करू नका. 15. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसे नीट पारखा. पारखण्यात चूक झाली तर आयुष्य दुःखमय आणि वाया गेलेच म्हणून समजा. 16. स्वतःचा कम्फर्ट झोन म्हणून बाहेर पडा. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. रिस्क घेऊन काम करा. रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. 17. आळसामुळे आपले व्यक्तिमत्व, कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते. आळस झटकून कामाला लागा तर आयुष्यात पुढे जाल. 18. तुमच्या मनात न्यूनगंड बाळगू नका. स्वतःला कमी लेखण्याने स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि 4 लोकांमध्ये वावरू शकत नाही. 19. तुमच्या भावनांना योग्य वेळी वाट मोकळी करून द्या. नाहीतर भावनांचा विस्फोट होतो किंवा मग मनामध्ये भावना साठवून ठेवल्याने तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 20. देवावर विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, पण माणुसकी कधीही सोडू नका. आपण जपलेली माणुसकी यातच आपले देवदेव करणे आले. माणुसकीने वागला तर कुठल्याही देवाला जाण्याची गरज नाही. 21. मूर्ख माणसाच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालवू नका. मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा चांगल्या लोकांचा नोकर होणे कधीही चांगले. 22. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. मग ते कुठल्याही बाबतीत असो, आपले खानपान असो, आपली वागणूक असो किंवा आपला समाजातील वर्तन असो. 23. गुणावरही लगेच विश्वास ठेवू नका. विश्वासघात होऊ शकतो.
हे कलियुग आहे. इथे कोणी स्वार्थाशिवाय तुमच्या जवळ येणार नाही. 24. विनाकारण स्तुती करणारे, जवळीक साधणारे यांचे सुप्त हेतू ओळखा. ते वेळेत ओळखले नाही तर तुमचे नुकसान झालेच म्हणून समजा. 25. सतत चिंता आणि काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. सततची चिंता आणि काळजी करून तुम्ही आजारपण मागे लावून घेता. विशेषतः स्त्रियांमध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजार वाढतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.